नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेच्या महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेवरोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन म्हणजे भारतीय प्रशासन संरचना आणि संघटन या विषयाच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. आणि त्यामध्ये मागील भागात आपण प्रकरण 3 सिव्हिल सर्व्हिस इन इंडिया भारतातील नागरी सेवा या प्रकरणाला सुरुवात केलेली आहेत. आणि त्यामध्ये भारतीय नागरी सेवांच्या संदर्भात प्रास्ताविक आपण बघितलं. त्यामध्ये कार्यक्षम प्रशासकीय यंत्रणेची गरज का असते, राज्याचं यशापयश हे एखाद्या प्रशासकीय यंत्रणेवरच का अवलंबून असतं, सार्वजनिक सेवा आणि सनदी सेवा यातील फरक काय आहेत, सनदी सेवकांची उपयुक्तता काय आहेत आणि एकूणच सनदी सेवेची विविध वैशिष्ट्ये याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण सनदी सेवांसंबंधी भारतीय संविधानात केलेल्या काही घटनात्मक तरतुदी आहेत, त्या तरतुदींविषयी आपण माहिती घेऊया. खरं तर भारतीय संविधानाचं, भारतीय राज्यघटनेचं एक आगळं वेगळं असं वैशिष्ट्य आहे की ज्यामध्ये सनदी सेवेंच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण तरतुदी असल्याचं दिसतात. कारण सार्वजनिक किंवा सनदी सेवेसंबंधी करण्यात आलेल्या या महत्त्वाच्या तरतुदी हेच घटनेचं एक मुळात वेगळं असं वैशिष्ट्य आहेत, त्याचं एक वेगळेपण आहेत. सामान्यतः सार्वजनिक सेवेसंबंधी प्रत्यक्ष राज्यघटनेत काही तरतुदी करून ठेवण्याची पद्धत फारशी इतरत्र कुठे जगामध्ये आपल्याला प्रचलित असलेली दिसत नाही किंवा तशी ती अवलंबली जात नाही. राज्यघटनेत केवळ शासन संस्थेच्या संरचनेसंबंधी मूलभूत तत्वांचा अंतर्भाव केला जातो आणि त्यामुळे त्या संबंधीचे अन्य तपशील ठरवण्याचे अधिकार हे कायदेमंडळाला देण्यात आलेले असतात, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. आणि त्यामुळे जगातील अनेक देशांच्या राज्यघटनांमध्ये शासन संस्थेच्या कार्यसंबंधीच्या तपशिलाचा समावेश असला तरी प्रशासनाबद्दल मात्र फारसा दिसत नाही. मात्र भारतीय राज्यघटनेत ही याला अपवाद आहे. शासन संस्थेच्या मूलभूत तत्वांखेरीज राज्यव्यवस्थेसंबंधीच्या आणखीन काही बऱ्याच गोष्टींचा समावेश भारतीय संविधानात आपल्याला झालेला दिसून येतो आणि ते आपल्या घटनाकारांना ते आवश्यक वाटलं असावं. त्यानुसार त्यांनी सार्वजनिक सेवांसंबंधीही काही महत्त्वपूर्ण तरतुदी राज्यघटनेमध्ये करून ठेवलेल्या आहेत. ह्या तरतुदींद्वारे सार्वजनिक सेवांसंबंधी काही महत्त्वाची तत्त्व ठरवून देण्याचा प्रयत्न घटनाकारांनी केला. अर्थात राज्यघटनेत सार्वजनिक सेवांसंबंधीच्या सर्व तरतुदी ह्या विस्तारपूर्वक नमूद करून ठेवणं शक्य नसतं, तसंच ते व्यवहार्य देखील नाही. म्हणून आपल्या घटनाकारांनी सार्वजनिक सेवांसंबंधी विस्तृत असं काही विस्तारपूर्वक तरतुदी न करता काही महत्त्वाची तत्त्व मात्र ठरवून दिलेली दिसतात. सार्वजनिक सेवांसंबंधीच्या राज्यघटनेतील काही महत्त्वाच्या तरतुदी कोणत्या आहेत त्या आपल्याला बघता येतील. त्यामध्ये सर्वसाधारण अनुच्छेद 309 मध्ये, ज्याला आपण संविधानातील घटनात्मक कलम म्हणतो किंवा अनुच्छेद म्हणतो, त्या 309 मध्ये भारतीय संसदेला केंद्र सरकारच्या सेवेतील सेवकांबाबत आणि घटक राज्याच्या कायदेमंडळांना राज्य सरकारच्या सेवकांबाबत त्यांच्या भरतीच्या पद्धती तसेच अन्य सेवा शर्ती ठरवण्यासंबंधी काही कायदे करता येतील अशी तरतूद ह्या कलमामध्ये केलेली आहे. परंतु जोपर्यंत अशा प्रकारचे कायदे केले जात नाही तोपर्यंत केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारांच्या सेवकांच्या बाबतीत हे वरील संदर्भात नियम करण्याचे अधिकार हे अनुक्रमे राष्ट्रपती आणि संबंधित राज्याचा राज्यपाल यांना ते देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर अनुच्छेद 310 मध्ये राज्यघटनेतील कलम 310 अन्वये लष्करी सेवेत किंवा केंद्र सरकारच्या सनदी सेवेत किंवा अखिल भारतीय सेवात कार्यरत असलेल्या व्यक्तीला राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आणि राज्य सरकारच्या सनदी सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तीला संबंधित राज्याच्या राज्यपालाची मर्जी असेपर्यंत सेवेत राहता येतं. याच कलमांद्वारे राष्ट्रपती आणि घटक राज्याचा राज्यपाल हे अनुक्रमे
केंद्र सरकारच्या आणि संबंधित राज्याच्या राज्य सरकारच्या सेवेत अशा व्यक्तींचीही कराराद्वारे काही महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या करू शकतात, की ज्या व्यक्ती केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या सेवांचे सदस्य नाहीत, परंतु त्यांच्याकडे काही विशेष गुणवत्ता आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारे नियुक्त केलेल्या व्यक्तींना योग्य नुकसान भरपाई देऊन त्यांची ठरलेली मुदत संपण्यापूर्वीही पदत्याग करण्यास सांगितलं जाऊ शकतं. त्याचबरोबर सेवा शाश्वती देण्यासंबंधीच्या काही तरतुदी भारतीय संविधानाच्या घटना कलम अनुच्छेद 311 मध्ये आपल्याला दिसून येतात. खरं तर भारतीय राज्यघटनेने सनदी सेवकांना सेवा शाश्वती देण्यासंबंधी काही महत्त्वपूर्ण तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. आणि राज्यघटनेच्या कलम 311 अन्वये केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या सनदी सेवेत कार्यरत असलेल्या कोणत्याही सेवकाला त्याची ज्या अधिकाऱ्याने नियुक्ती केली असेल त्या अधिकाऱ्यापेक्षा दुय्यम किंवा कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत बडतर्फ केले जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या सेवेतील कोणत्याही सेवकाला त्याच्यावरील आरोपांची पूर्ण चौकशी केल्याखेरीज अन्य अशा चौकशीत त्याची बाजू ऐकून घेतल्याखेरीज त्याला सेवेतून काढून टाकलं जाऊ शकत नाही. म्हणजे त्याला बडतर्फ केलं जाऊ शकत नाही किंवा त्याची पदोन्नती केली जाऊ शकत नाही. परंतु राज्यघटनेचे ह्या कलमातील तरतुदींचं संरक्षण एखाद्या सेवकाला खालील काही महत्त्वपूर्ण बाबतींमध्ये किंवा परिस्थितीमध्येच ते मिळू शकतं. मग कोणत्या परिस्थितीमध्ये मिळू शकतं? तर एक असं सांगता येईल आपल्याला की त्या सेवकाला फौजदारी कायद्याखाली शिक्षा झाली असल्याच्या कारणावरून त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असेल तर, किंवा त्या सेवकाविरुद्ध कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याची अशी खात्री पटली असेल की काही कारणांसाठी त्या सेवकासंबंधी अशा प्रकारची चौकशी करणं उचित ठरेल, तसेच राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांची खात्री पटली असेल की राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या सेवकासंबंधी अशा प्रकारची चौकशी करणं उचित ठरेल. म्हणजे एखाद्या सेवकासंबंधीच्या अशा प्रकारच्या कारवाईबद्दल चौकशी करणं उचित आहे किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाल्यास अशा स्वरूपाची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याचा निर्णय हा अंतिम स्वरूपाचा त्यामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला भारतातील सनदी सेवांचं वर्गीकरण करता येतं. म्हणजे भारतातील सनदी सेवांचे आपल्याला 3 प्रकारात वर्गीकरण करता येईल. एक म्हणजे अखिल भारतीय सेवा, ज्याला आपण ऑल इंडिया सर्व्हिस असं म्हणतो. दुसरं केंद्रीय सेवा म्हणजे सेंट्रल सर्व्हिस. आणि तिसरं राज्यसेवा स्टेट सर्व्हिस. या सेवांची थोडक्यात माहिती आपण घेऊया. त्यातील पहिला जो सेवेचा प्रकार आहे नागरी सेवेचा, तो म्हणजे अखिल भारतीय सेवा. खरं तर भारतीय संघराज्यातील ही वैशिष्ट्यपूर्ण अशी व्यवस्था आहे, कारण भारत हे एक संघराज्य स्वरूपाची व्यवस्था आहे. दुहेरी शासन व्यवस्था हे संघराज्य पद्धतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. संघराज्यात केंद्राची किंवा संघराज्याची शासन व्यवस्था आणि घटक राज्यांची शासन व्यवस्था अशा 2 प्रकारच्या शासन व्यवस्था असतात. सनदी सेवेबाबतही संघराज्यात अशा प्रकारची विभागणी करण्यात आलेली आपल्याला दिसते. म्हणजेच केंद्राची किंवा संघराज्याची स्वतःची सनदी सेवा असते. त्याचप्रमाणे संघराज्यातील प्रत्येक घटक राज्याची ही एक स्वतंत्र सनदी सेवा किंवा नागरी सेवा असल्याची दिसते. संघराज्य पद्धतीच्या या वरील वैशिष्ट्याला अनुसरून भारतात देखील केंद्र सरकारची एक वेगळी अशी सनदी सेवा नागरी सेवा आहे. तिला केंद्रीय सेवा असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे राज्य सरकारांचीही स्वतंत्र सनदी सेवा आहेत, तिला राज्यसेवा असं संबोधलं जातं. परंतु सनदी सेवेबाबतही भारतीय संघराज्याने आपले वेगळं वैशिष्ट्य निर्माण केलेलं आहे. भारतीय संघराज्यात अखिल भारतीय सेवा ही आणखीन एक सनदी सेवा अस्तित्वात आलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर केंद्र व राज्य यांना समान असलेली सेवा. अखिल भारतीय सेवेचे महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की
ही सेवा केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या दोघांनाही समान आहे. परंतु या सेवेतील कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे आणि त्यांना प्रशिक्षण देण्याचे अधिकार मात्र केंद्र सरकारला प्राप्त झालेले आपल्याला दिसतात. साहजिकच अखिल भारतीय सेवांवर अंतिम नियंत्रण हे केंद्र सरकारचंच असतं. म्हणजे अखिल भारतीय स्वरूपातील जे सेवक असतात ते केंद्र सरकारच्या अखत्यारीतही कार्य करू शकतात किंवा विशिष्ट काळासाठी त्यांना राज्य सरकारच्या सेवेमध्ये देखील त्यांना सामावून घेतलात. म्हणून ही दोघांनाही समान असलेली सेवा अखिल भारतीय सेवा आपल्याला सांगता येते. मग या अखिल भारतीय सेवेचा उगम कसा झाला? तर अखिल भारतीय सेवेचा उगम हा ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सनदी सेवा इंडियन सिव्हिल सर्व्हिस या सेवेतून झालेला दिसतो. भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतीय सनदी सेवेला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं होतं. तिला खास अशी प्रतिष्ठा लाभलेली होती. परंतु ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे कंपनीने भारतात राजकीय सत्ता स्थापन केल्याच्या सुरुवातीच्या काळात भारतीय सनदी सेवेला निश्चित आकार प्राप्त झाला नव्हता. आणि या काळात कंपनीने तिच्या नोकरवर्गावर फारसे निर्बंध घातले नव्हते. मुळात ईस्ट इंडिया कंपनी ही एक व्यापारी कंपनी होती. भारतातील त्यावेळच्या विशिष्ट राजकीय परिस्थितीमुळे तिला एक स्थानिक राजकारणात शिरकाव करण्याची संधी मिळाली आणि या संधीचा पुरेपूर फायदा उठवून तिने या ठिकाणी आपले राजकीय बस्तान बसवलं. परंतु एका व्यापारी कंपनीचं अशा प्रकारे राजकीय सत्तेत रूपांतर झालं तरी तिच्या नोकरदारांच्या वृत्तीत एका रात्रीत बदल घडून येणं शक्य नव्हतं. म्हणून साहजिकच कंपनीच्या हाती राजकीय सत्ता आल्यावर तिच्या नोकरांनी येथील गोंधळाच्या व अस्थिरतेच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन आपला स्वार्थ साधण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. हा स्वार्थ साधताना त्यांनी नीतिमूल्यांची फारशी चाड बाळगली नाही. परिणामी कंपनीच्या राजवटीच्या सुरुवातीच्या काळात प्रशासनात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार माजला आणि कंपनीच्या नोकरांनी पैसे मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या गैरमार्गांचा अवलंब आपल्याला केलेला दिसून येतो. आणि मग यातूनच एक प्रशासकीय सेवेला शिस्तबद्ध असं स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. म्हणजे पुढील काळात ह्या परिस्थितीत हळूहळू सुधारणा होत गेली. कंपनीच्या नोकऱ्यांना शिस्त लावण्याच्या कामी लॉर्ड क्लाइव्ह असेल, वॉरन हेस्टिंग्ज असेल, लॉर्ड कॉर्नवॉलिस असेल, लॉर्ड वेलेस्ली असेल यांनी विशेष असे प्रयत्न केले. त्यांच्या ह्या प्रयत्नातून 19व्या शतकाच्या सुरुवातीला कंपनीच्या प्रशासनात सुधारणा होत गेली. तिच्या प्रशासकीय सेवेला शिस्तबद्ध स्वरूप प्राप्त होत गेलं. इसवी सन 1833च्या सनदी कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी पूर्णपणे संपुष्टात आली. त्याचबरोबर कंपनीच्या प्रशासकीय सेवेला खऱ्या अर्थाने सनदी सेवेचं स्वरूप प्राप्त झालं. 1833च्या सनदी कायद्यातील आणखीन एक महत्त्वपूर्ण तरतूद अशी सांगता येईल की ह्या कायद्याने नोकरीबाबत इंग्रज व भारतीय यांच्यातील भेद निदान कागदोपत्री तरी दूर केला. कंपनीच्या नियंत्रणाखाली असलेल्या भारतीय प्रदेशातील कोणत्याही स्थानिक व्यक्तीला तिचा धर्म, जन्माचे ठिकाण, वंश, वर्ण किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी कंपनीच्या सेवेतील नोकरीसाठी अथवा पदासाठी अपात्र समजलं जाणार नाही असं या कायद्यात स्पष्ट करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांद्वारे निवड, सनदी सेवेत याप्रमाणे काही सुधारणा होत गेल्या तरी कंपनीच्या संचालकांना सेवकांची नियुक्ती करण्याबाबत मिळालेले जे विशेष अधिकार होते ते कायम राहिलेले दिसतात. इसवी सन 1853च्या सनदी कायद्याने हे विशेष अधिकार संपुष्टात आले. सेवकांच्या नियुक्त्या नियामक मंडळाने म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोलने केलेल्या नियमाला अनुसरूनच होतील अशी व्यवस्था ह्या कायद्यामध्ये करण्यात आली. अशा प्रकारे 1853 पासून भारतीय सनदी सेवेतील सेवकांची निवड ही स्पर्धा परीक्षांद्वारे करण्याची परंपरा सुरू झाली. सुरुवातीच्या काळात या परीक्षा फक्त इंग्लंडमध्ये घेतल्या जात असत. इंग्लंडमधील विद्यापीठांचे पदवीधर या परीक्षा देऊन भारतीय सनदी सेवेत सामील होऊ लागले. पुढे इंग्लंडबरोबर भारतातही या परीक्षेचं आयोजन केलं जाऊ लागलं. प्रशासनाची एक पोलादी चौकट म्हणून पुढे या सनदी सेवा यांना प्रतिष्ठा लाभलेली दिसते. खरं तर
भारतीय सनदी सेवेला प्रथमपासूनच एक खास अशी प्रतिष्ठा लाभलेली होती आणि या सेवेतील सेवकांना भारतीय शासन व्यवस्थेत महत्त्वाचं स्थान लाभलेलं होतं. समाजातील प्रतिष्ठित व विशेष अधिकार प्राप्त झालेला वर्ग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्यातून या सेवेभोवती प्रतिष्ठेचं वलय तयार होत गेलं. भारतातील इंग्रजी सत्तेच्या प्रशासनाची पोलादी चौकट म्हणून तिच्याकडे पाहिले जाऊ लागलं. त्यामुळे भारतीय सनदी सेवेच्या धर्तीवर आणखीन अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याची मागणी होऊ लागली आणि तशा प्रकारच्या सेवा निर्माण करण्यात आल्या. सन 1919चा मॉन्टेगू चेम्स्फोर्ड सुधारणा कायद्याच्या वेळी एकूण 9 अखिल भारतीय सेवा या अस्तित्वात होत्या. त्या पुढील प्रमाणे सांगता येतील. एक म्हणजे भारतीय सनदी सेवा, ज्याला इंडियन सिव्हिल सर्व्हिस म्हणतो. दुसरी भारतीय पोलीस सेवा, इंडियन पोलीस सर्व्हिस. भारतीय वन सेवा म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. भारतीय शिक्षण सेवा म्हणजे इंडियन एज्युकेशनल सर्व्हिस. भारतीय शेती सेवा म्हणजे इंडियन ॲग्रिकल्चर सर्व्हिस. भारतीय मुलकी पशुवैद्यकीय सेवा म्हणजे इंडियन सिव्हिल व्हेटनरी सर्व्हिस. भारतीय वन अभियांत्रिकी सेवा म्हणजे इंडियन फॉरेस्ट इंजिनिअरिंग सर्व्हिस. भारतीय वैद्यकीय सेवा म्हणजे इंडियन मेडिकल सर्व्हिस आणि भारतीय अभियंत्यांची सेवा म्हणजे इंडियन सर्व्हिस ऑफ इंजिनियर्स. अशा 9 प्रकारच्या या सेवा ह्या कायद्याने अस्तित्वात आलेल्या आपल्याला दिसून येतात. ली कमिशनच्या ज्या शिफारशी होत्या, सर्वसाधारण इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीच्या काळात अखिल भारतीय सेवा समाजात प्रतिष्ठेच्या मानल्या जात होत्या, परंतु भारतीय राष्ट्रवाद्यांचा मात्र या सेवांना विरोध होता. अखिल भारतीय सेवा प्रांतिक स्वायत्ततेच्या मार्गातील प्रमुख अडसर आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. साधारणतः 1920 नंतर भारतीय राजकारणात राष्ट्रीय विचारांचा प्रभाव वाढत गेला. प्रांतांना अधिक स्वायत्तता देण्याची मागणी लोकांमधून होऊ लागली. 1919च्या भारत सरकारविषयक कायद्याने प्रांतात द्विदल राज्य पद्धत सुरू करण्यात आली. द्विदल राज्य पद्धतीच्या तरतुदींमुळे प्रांतिक सरकारातील लोकनियुक्त प्रतिनिधींना मर्यादित प्रमाणावर का असेना पण काही अधिकार मिळाले. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय सेवा चालू ठेवण्याच्या प्रयोजनाचा पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे ब्रिटिश सरकारने 1923मध्ये रॉयल कमिशन ऑन सुपिरियर सर्व्हिसेस इन इंडिया या नावाच्या कमिशनची नियुक्ती केली. व्हायकाउंट ली हे या कमिशनचे अध्यक्ष होते आणि म्हणून हे कमिशन ली कमिशन या नावाने ओळखलं जातं. अखिल भारतीय सेवांच्या संदर्भात ली कमिशनच्या शिफारशी या महत्त्वपूर्ण समजल्या जातात. कमिशनने त्यावेळच्या 9 अखिल भारतीय सेवांपैकी 4 सेवा रद्द करण्याची आणि त्यांची जागा वर्ग 1 प्रांतिक सेवा निर्माण करण्याची शिफारस केली होती. ब्रिटिश सरकारने ली कमिशनच्या वरील शिफारशी स्वीकारल्या. त्यामुळे अखिल भारतीय सेवांची संख्या कमी झाली, तरी देखील भारतातील राष्ट्रवादी विचारांच्या लोकांचं पूर्ण समाधान झालेलं नाही. मग अशा वेळेस अखिल भारतीय सेवा पूर्णपणे रद्द कराव्यात अशी त्यांची मागणी होती. या सुमारास प्रांतांच्या शासन व्यवस्थेत भारतीयांना काही अधिकार मिळाले होते. तेव्हा प्रांतिक सरकारच्या अधिकारात आणखीन वाढ होणं त्यांना गरजेचं वाटत होतं. इसवी सन 1935चा कायदा, भारत सरकारविषयक कायदा, या कायद्यान्वये भारतीय संघराज्यातील प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. प्रांतिक स्वायत्ततेच्या या तरतुदीमुळे केंद्र सरकारच्या अधिकारांवर स्वाभाविकच काही मर्यादा पडल्या. या कायद्याने अखिल भारतीय सेवांची संख्या 3 वर आणली. पुढे दुसरं महायुद्ध सुरू झाल्यावर भारतीय सनदी सेवेमधील भरती काही काळ स्थगित करण्यात आली. अशा प्रकारे अखिल भारतीय सेवांच्या अस्तित्वाचा विषय एक प्रश्नचिन्ह या काळात निर्माण झालं. पुढे भारतीय प्रशासकीय सेवा आणि पोलीस सेवा या निर्माण झाल्या. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर भारतीय स्वातंत्र्याच्या प्रश्नाला गती मिळाली. केंद्रामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली. या सरकारचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखिल भारतीय सेवांसंबंधी निर्माण झालेल्या प्रश्नाची तड लावण्यासाठी 1946च्या ऑक्टोबर महिन्यात
प्रांतांच्या मुख्यमंत्र्यांची एक परिषद बोलवली. या परिषदेत पूर्वीच्या भारतीय सनदी सेवा आणि भारतीय पोलीस सेवा या सेवांच्या जागी भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतीय पोलीस सेवा या दोन नव्या अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखिल भारतीय सेवांचे महत्त्व ओळखून या सेवा निर्माण करण्यासाठी विशेष पुढाकार घेतलेला दिसून येतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या परिषदेला त्यासंबंधीच्या निर्णयास मान्यता द्यावी लागली. ऑगस्ट 1947मध्ये भारत सरकारने एका कार्यकारी ठरावाद्वारे या दोन सेवा निर्माण केल्या आणि पुढे सन 1951मध्ये अखिल भारतीय सेवा या विशिष्ट एका कायद्यान्वये त्यांना वैधानिक स्वरूप देण्यात आलेलं दिसून येतं. भारतीय सेवांसंबंधीच्या काही घटनात्मक तरतुदींची जर विचार केला तर राज्यघटनेतील अखिल भारतीय सेवांसंबंधी तरतूद करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. स्वतंत्रोत्तर भारतीय राज्यघटना हिच्या कलम 312मध्ये राज्यसभेने आपल्या उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सभासदांच्या 2/3 बहुमताने अखिल भारतीय सेवा निर्माण करणं हे राष्ट्रहिताच्या दृष्टीने आवश्यक असेल तर असा ठराव संमत केला तर संसद कायदा करून एक किंवा अधिक अखिल भारतीय सेवा निर्माण करू शकते. तसेच संसद या सेवांमध्ये नियुक्त करावयाच्या व्यक्तींच्या भरतीसंबंधीचे आणि त्यांच्या सेवाविषयक इतर अटी या संबंधीचे नियम देखील तयार करू शकते. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानामध्ये भारतीय सनदी सेवांचं, नागरी सेवांच्या असणाऱ्या घटनात्मक तरतुदी, त्यातील त्यांचं वर्गीकरण आणि त्यातील अखिल भारतीय सेवांचे असलेलं वेगळेपण, त्यांचं वैशिष्ट्य आणि त्यांचा झालेला विकास याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. पुढील भागामध्ये अखिल भारतीय सेवांच्या संदर्भात असणारे विविध वैशिष्ट्ये, त्याचबरोबर अखिल भारतीय सेवांच्या संदर्भात त्यांचं महत्त्व याविषयी माहिती घेऊया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.